अभिनेते शरद पोंक्षे कायमच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात। नांदेडमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांनी असंच एक विधान केलेलं आहे, ज्याची सध्या चर्चा सुरू आहे। 1 लाख अशोक खरात एकत्र केले तर 1 अकबर होईल असं विधान त्यांनी केलेलं आहे। तर शरद पोंक्षे यांनी हे विधान केलेलं आहे। 1 लाख अशोक खरात एकत्र केले तर 1 अकबर होईल असं विधान त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा रंगलेली आहे। आता या संदर्भात काय नेमक्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर अभिनेते शरद पोंक्षे यांनी हे विधान केलेलं आहे। त्यांच्या या विधानामुळे सध्या एकच चर्चा रंगली आहे। मुघल आझम सिनेमा बनवला जातो, त्या मुघल आझम मध्ये अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासामध्ये अस्तित्वातच नसलेलं एक जोधा नावाचं पात्र बुजवलं गेलं। एका वेळेला हजारो बायकांचं आयुष्य बर्बाद करणारा चांगला कसा असू शकतो? असे 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर होईल।